नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण टॅरो रीडिंग या विषयावरील दुसरा एपिसोड बघणार आहोत. यामध्ये टॅरो विद्येची पार्श्वभूमी आपण बघणार आहोत. आजचा विषय आहे टॅरो कार्ड्सचा इतिहास आणि शोध. आता टॅरो विषयीची ओळख करून घ्यायची झाली तर माणसाच्या आयुष्यात ज्याला भविष्य जाणून घ्यायची ओढ असते, त्याची कारणे, त्याची अंधश्रद्धा, श्रद्धा, गुप्तविद्या, ज्यामध्ये ज्योतिष हे एक महत्त्वाचे अंग असते. प्रत्येक व्यक्तीकडे किमान कुतूहल तर असतेच असते. अशीच व्यक्ती या विषयाकडे वळते. आता इंग्लिशमध्ये एक छोटीशी म्हण आहे की द रिअल टेस्ट ऑफ पुडिंग इज इन इट. म्हणून अभ्यासातून, प्रयोगातून, प्रचिती देऊन निर्माण केल्या जाणाऱ्या खुलाशांची आणि चर्चेची गरज आपल्याला जेव्हा भासते तेव्हा आपल्याला टॅरो रीडिंगची गरज पडते. आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये पत्रिकेवरून, फलज्योतिष, कृष्णमूर्ती पद्धतीने ज्योतिष, हस्तमुद्रित आणि काही प्रमाणात संख्याशास्त्र या माध्यमाचा वापर करून आपण ज्योतिषशास्त्रीय जिज्ञासेपोटी रीडिंग करत असतो, म्हणजेच आपलं भविष्य जाणून घेत असतो. टॅरो रीडिंगमुळे इंट्युशन तर वाढतेच आणि जेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याची प्रचिती येते ना, तेव्हाच त्या व्यक्तीला या शास्त्रावरचा विश्वास दृढ होत जातो. आता प्रत्येक संस्कृतीमध्ये आईचं मुलावरचं प्रेम हे आपल्याकडील तत्सम प्रेमापेक्षा कमी हे नसतेच. सुखदुःखाच्या भावना मानवी समाजात सगळीकडे सारख्याच असतात. म्हणून टॅरो चित्रांचा संदर्भ, अन्वय आपल्या वैयक्तिक जीवनाशी जोडून त्यातून मिळणाऱ्या संदेशांचे आकलन करणे ही तितकेच आवश्यक असते. प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्राणी यांच्याभोवती स्वतःचे असे एक नैसर्गिक वातावरण असते. त्या आवरणापासून उमटणारी स्पंदने म्हणजेच आपला ऑरा, व्यक्तिमत्व व चराचर परिणाम आपल्यावर कसा होत असतो ते तुम्ही टॅरो रीडिंग नंतर तुम्हाला समजू शकते. एकमेकांशी असणारा त्यांचा संबंध, समन्वय हा असतोच. तर आता अशा आल्हाददायक निसर्गाच्या सौंदर्याने माणूस मोहित होत असतो, आनंदी होत असतो आणि हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटत असतो. या उलट बिभत्स किंवा भयप्रद गोष्टींनी माणसाच्या देहबोलीवर आपोआप परिणाम होत असतो. टॅरो कार्ड पिसताना, हाताळताना, निवडताना संबंधित कार्ड नैसर्गिकपणे जातकाच्या हातून निघत असतात. आता हा जुगाराचा प्रकार आहे का? तर नाही, हा जुगाराचा प्रकार नाही. तर कित्येक वेळा लोक असे विचारतात की मी दुसरे कार्ड काढले असते तर, किंवा निघाले असते तर. पण तू जे कार्ड काढले नाहीस ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच जे कार्ड तू काढले आहेस तेच तुझ्या नियतीला अभिप्रेत आहे. या स्पंदनाच्या बाबतीत आपण साध्या घरगुती शिकवणीकडे लक्ष दिले तरी आपल्याला आठवेल की आपली वडीलधारी माणसे आपल्याला नेहमी सांगत असतात, अशुभ कधी बोलू नये, वास्तू तथास्तू म्हणत असते. स्पंदने ही जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची वस्तुस्थिती आहे आणि या तत्वांचा या विद्येत जर आपण उपयोग केला तर अखेर आपण म्हणतो ना की माणूस आपल्या हातानेच नियती घडवत असतो. त्यामुळे तुमची स्पंदने टॅरो रीडिंग करताना ऑलवेज पॉझिटिव्ह असणे अत्यंत गरजेचे असते. आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून लिहायला विसरू नका. तुमच्या सर्व मित्रमंडळींना आजचा हा व्हिडिओ शेअर करा आणि सोलफुल कनेक्शन्स विथ गीतावर असेच प्रेम राहू द्या. असेच वेगवेगळे आणि इंटरेस्टिंग विषय घेऊन मला तुमच्यासमोर येता येईल आणि माझ्या विद्येचा खूप लोकांना उपयोग करून घेता येईल अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर ह्या गोष्टीचा जरूर फायदा करून घ्या. तुमच्या मित्रमंडळींना आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सना शेअर करायला सांगा. पुढच्या भागात आपण टॅरो डेकची रचना समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला यामध्ये हळूहळू इंटरेस्ट निर्माण होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. तर आता भेटूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.